चंद्रपूर व्याघ्र अधिवासाची देणगी मिळालेला हा जिल्हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा या जिल्ह्याचा मानबिंदू. मात्र आता या जिल्ह्यातील वाघांच्या वाढत्या संख्येने अनेक समस्यांना आमंत्रित केलंय. जिल्ह्यातील वाघांची वाढती संख्या ही वादाबरोबरच वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरली. चंद्रपूर शहराच्या आसपासच्या परिसरात निर्माण झालेला वाघांचा कायमस्वरूपी अधिवास, ताडोबाच्या जवळ जाणारी ब्रह्मपुरी तालुक्यातील वाघांची संख्या, त्यामुळे वाढलेला मानव वाघ संघर्ष अशा अनेक बाबींच्या व्यवस्थापनाचं दिव्य वन विभागासमोर आहे. चंद्रपूरला आपण आधीच्या म्हणजे 20 वर्षापूर्वीची स्थिती जर पाहिली तर चंद्रपूरला कॉन्फ्लिक्ट नव्हता. याचं कारण पण होतं की चंद्रपूरला वाघांची जी संख्या होती ती मर्यादित होती. म्हणजे कोरमध्ये वाघाची संख्या जास्त होती आणि बफरमध्ये वाघांची संख्या कमी होती. पण 2000 नंतर ही संख्या वाढायला लागली आणि चंद्रपूरमध्ये खऱ्या अर्थानं कॉन्फ्लिक्ट ब्रह्मपुरी एरियामधून 2007 नंतर सुरू झाला आणि तो कॉन्फ्लिक्ट मग हळूमध्ये एक 5-6 वर्ष थांबला. पण नंतर 2010 नंतर पुन्हा तो कॉन्फ्लिक्ट वाढला आणि अलीकडील या 2015 नंतर मात्र हा कॉन्फ्लिक्ट इतका जास्त झाला की वाघांच्याही मरण्याची संख्या जास्त झाली आणि तिथे वाघांच्या हमल्याची आणि मानवी मृत्यूची संख्या खूप वाढली. 2022 सालच्या व्याघ्र गणनेप्रमाणे भारतात वाघांची संख्या 3167 एवढी आहे. त्यापैकी महाराष्ट्रात ही संख्या 446 एवढी आहे. याच गणनेप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या 208 आहे. त्यामुळे राज्यातील वाघांची सर्वाधिक संख्या ही चंद्रपूर जिल्ह्यात दिसून येते. वाघांसाठी राखीव करण्यात आलेल्या संरक्षित वनक्षेत्राबाहेर वाघांची संख्या वाढते. व्याघ्र संवर्धनाच्या अनुषंगाने ही देशाबरोबरीनेच चंद्रपूर समोर निर्माण झालेली समस्या आहे. ताडोबामध्ये वाढणारी वाघांची संख्या आणि त्याला चहूबाजूने जोडलेल्या वन्यजीव भ्रमण मार्गामधून होणारी वाघांची ये-जा हा मुद्दा देखील जिल्ह्यातील वाघांची संख्या वाढण्याला कारणीभूत आहे. जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तरेस बोर टायगर रिझर्व आहे, जो एक कॉरिडॉर सुद्धा आहे आणि उत्तरेस आणखी एक उमरेड करंडला सुद्धा येतो. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून ब्रह्मपुरी डिव्हिजन आहे, जिथे टायगरची संख्या ही बऱ्यापैकी आहे. समोर नवेगाव नागझिऱ्याला तो जोडतो. ताडोबाच्या दक्षिणेस समजा आपण आलो तर नव्याने बनलेली एक कन्हाडगाव सेंच्युरी आहे आणि त्याच्याच खाली प्राणहिता सेंच्युरी आहे आणि बाजूलाच इंद्रावती टायगर रिझर्व आहे आणि तेलंगणाचा कावल टायगर रिझर्व. तर हा एक दक्षिणेस असलेला टायगरचा कॉरिडॉर्स आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये प्रामुख्याने मानव वाघ संघर्ष पाहायला मिळतो. ब्रह्मपुरी पाठोपाठ चंद्रपूर शहरानजीक वाढणारा मानव वाघ संघर्ष आता ऐरणीवर आलाय. 11,237 हेक्टर क्षेत्रफळावर विस्तारलेल्या चंद्रपूर शहरानजीकच्या औष्णिक विद्युत केंद्रात वाघांचा अधिवास आहे. त्यांच्या संख्येबाबत अजूनही नेमका अंदाज आलेला नाही. वाघांबरोबरीनेच बिबट, अस्वल देखील केंद्राच्या परिसरात राहतात. या विस्तीर्ण पसरलेल्या परिसरातील वाढलेल्या झाडोऱ्यामध्ये ते आश्रय घेतात. विद्युत केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेकदा वाघांचं दर्शन होतं. काही वेळा त्यांच्या समोरच हे वाघ शिकारीचा प्रयत्न करतात. काही वेळा केंद्रामधून बाहेर पडून हे वाघ अगदी शहरामध्येही येऊन जातात. बफर झोनमध्ये जी वाघाची संख्या वाढली आणि चंद्रपूरच्या लगत ज्या वाघांची संख्या वाढलेली आहेत, त्याचं कारण म्हणजे की इथे जे जन्माला येणारी जी कब्स आहेत
त्यांना बाहेर पडायला मार्ग नाही आहे, कारण इकडे पश्चिम आणि दक्षिणेकडे शहराच्या पूर्णपणे वस्ती आहे आणि त्याच्यामुळे CTPSच्या परिसरामध्ये जे जंगल सदृश्य स्थिती दिसते तिथं जनरली वाघांची संख्या आपल्याला जास्त, पिलांची संख्या जास्त दिसते. एक तर आपल्याकडे टुरिझम आहे आणि टुरिझममुळे काय झालं की जी पिलं वाघाची आहेत किंवा वाघ वाघिणी असेल यांची भीती आता मानवाची राहिलेली नाही आहे, कारण त्यांना सतत सर्व ठिकाणी जिप्सीज आणि मानव दिसायला लागलेला आहे. त्याच्यामुळे शहराच्या परिसरामध्ये ही जी वाढणारी वाघ आहेत ती किंवा त्यांची पिलं आहे हे आरामानं इथं राहतात. औष्णिक विद्युत केंद्राला लागून असणाऱ्या ऊर्जानगर कामगार वसाहतीमध्ये बिबट्या आणि अस्वलाने माणसांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्यात. या परिस्थितीमुळे ऊर्जानगरमधील नागरिक वाघांबरोबरच इतर प्राण्यांच्या स्थानांतरणासाठी आग्रही होते. त्यांच्या या मागणीला 2021 मध्ये राज्य वन्यजीव मंडळाने मान्यता दिली. तज्ज्ञ समितीने विद्युत केंद्रातील वाघ स्थानांतरित करण्यासंदर्भात दिलेली शिफारस मान्य करण्यात आली. मात्र या शिफारसींना मान्यता मिळाल्यानंतरही अद्याप वन विभागाकडून वाघांचं स्थानांतरण करण्यात आलेलं नाही. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या आजूबाजूला जे कॉरिडोर्सला जे धोके आहे तर काही नवीन प्रोजेक्ट्स आहे. चंद्रपूर मोल रोडवरती नॅशनल हायवे 930 क्रमांकावरती रोडचं चौपदरीकरणाचं एक मोठा प्रोजेक्ट आहे. तो एक कॉरिडोरला धोका आहे. कन्हाडगाव सेंच्युरीमधून एक जाणारा रस्ता आहे NH 353B, तो सुद्धा एक चौपदरीकरणाचं नवीन प्रोजेक्ट आला आहे. तो सुद्धा एक कॉरिडोरला धोका आहे. बल्लारशा गोंदिया हा रूट आहे, तिथे एक ब्रॉडगेज लाईन्सचा प्रस्ताव पुन्हा प्रस्तावित आहे. तो सुद्धा एक कॉरिडोरला धोका आहे. कोठारी अक्सापूर आणि चंद्रपूर मूल या महामार्गांवर होणाऱ्या वन्यजीवांच्या अपघातांची संख्या चिंताजनक आहे. याशिवाय हे दोन्ही रस्ते व्याघ्र भ्रमण मार्गाला प्रामुख्याने छेदून जाणारे आहेत. त्यामुळे या ठिकाणी वन्यजीवांसाठी अंडरपास किंवा ओव्हरपास तयार करणं आवश्यक आहे. याशिवाय बल्लारशाह गोंदिया रेल्वे मार्गावर झालेल्या वाघांच्या मृत्यूंची संख्या पाहता त्या ठिकाणी देखील तातडीने उपाययोजना राबवणं गरजेचं बनलंय. वन विभागाने जिल्ह्यातून वाघांच्या स्थानांतरणास सुरुवात केली आहे. या माध्यमातून ताडोबातील एका वाघाला नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्यात आलंय. या कार्याला गती देऊन आता चंद्रपूर शहर आणि ब्रह्मपुरी भागातील वाघांचेही स्थानांतरण करणं आता नितांत आवश्यक झालंय.